मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आपल्याला इंद्र आणि राणी यांच्या मनात चाललेला संघर्ष खूप सुंदर आणि भावनिक पद्धतीने पाहायला मिळतो. आज आपण पाहतो की इंद्र एकटाच बसलेला असतो. तो सतत राणीचा विचार करत असतो. तो स्वतःशीच म्हणतो, मी आता वस्तीत राहायला आलोय, पण राणीला याचा खूप त्रास होईल. तिला असं वाटेल की मला इथे सवयी नाही. तिच्या मनावर ओझं येईल. मला राणीला त्रास द्यायचा नाहीये. ती उगाच स्वतःला दोष देईल. मला असं काहीही नको. इंद्रच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत असते. इकडे राणी देखील आपल्या रूममध्ये असते. बाहेर दिवसभर काम करून दमून ती आत येते. पण शरीर थकलं असलं तरी मन मात्र शांत नसतं. तिच्या डोक्यात सतत इंद्राचाच विचार चालू असतो. ती स्वतःशीच म्हणते, इंद्रसरांना काही त्रास तर होत नसेल ना? त्यांना जर काही झालं तर मी काय करू? मीच त्यांना तिथून बाहेर जायला सांगितलं. मला तसं करायला नको होतं. राणी अस्वस्थ होत जाते. इंद्रसरांना अशा ठिकाणी राहायची सवय नाही. कधी लाईट जाते, कधी पाणी नसतं, मच्छर खूप असतात. त्यांना झोप येईल की नाही देव जाणे. मला काहीच कळत नाहीये. मी काय करू? अशा विचारातच राणी झोपून जाते. इकडे इंद्रही झोपतो, पण त्याची झोपही अस्वस्थ असते. कधी तो उठून आजूबाजूला बघतो, कधी वस्तीतल्या आवाजांकडे लक्ष जातं. तेवढ्यात वस्तीतला एक माणूस तिथे येतो. इंद्र त्याच्याकडे पाहतो. तो माणूस म्हणतो, इंद्र सर, मला राणीनेच फोन केला होता. तिने सांगितलं की तुम्ही इथे आलात, म्हणून तुमची काळजी घ्यायला सांगितली. इंद्र थोडा आश्चर्याने म्हणतो, राणीने फोन केला? तो माणूस पुढे म्हणतो, हो, तिनेच सांगितलं की तुम्हाला झोपायला जागा मिळते का बघ. आज थोडा ॲडजस्ट करा, उद्या काहीतरी व्यवस्था करू. इंद्र शांतपणे मान हलवतो. ठीक आहे, आज इथेच झोपतो. इंद्र तिथेच झोपतो. सकाळी अचानक त्याच्या डोळ्यांवर ऊन पडतं. तो दचकून उठतो. एवढा उजेड कसा काय पडतोय माझ्या डोळ्यावर? तो आजूबाजूला पाहतो आणि हसत म्हणतो, अच्छा, इथे आलोय म्हणून. तेवढ्यात लहान लहान मुलं तिथे येतात. अहो उठा उठा, सकाळ झाली, तुम्ही झोपेत काय बडबड करत होतात? इंद्र हसतो. काय, मी काही बोलत होतो का? एक मुलगा म्हणतो, हो, आमचे बाबा पण असे झोपेत बोलतात. एक मुलगी म्हणते, माझी आई मला रोज राजा राणीची गोष्ट सांगते. इंद्र थोडा हळवा होऊन विचारतो, मग त्या राजा राणीचं कधी भांडण होतं का? ती मुलगी म्हणते, हो, पण शेवटी ते पुन्हा एकत्र येतात. इंद्र मनातल्या मनात म्हणतो, माझ्यावरही तशीच वेळ आली आहे बहुतेक. तेवढ्यात रतन येतो आणि थोडा कडक आवाजात म्हणतो, इथे काय थांबलात, चला निघा. मुलं हसत निघून जातात. रतन मग इंद्रला एका छोट्या रूममध्ये घेऊन जातो. इंद्र सर, ही रूम आमच्यासाठी ठीक आहे, तुमच्यासाठी थोडी अवघड आहे, पण आज तरी इथेच राहा. इंद्र शांतपणे म्हणतो, ठीक आहे, एवढं काही बिघडत नाही. तेवढ्यात राणीची आई तिथे येते. अरे देवा, इंद्र सर, तुम्ही इथे कसे काय राहायला आलात? राणीला माहिती आहे का? इंद्र थोडा गोंधळून म्हणतो, हो, इथेच राहतोय थोडे दिवस. राणीची आई काळजीने विचारते, तुमचं आणि राणीचं काही बिनसलंय का? इंद्र काही न बोलता खाली पाहतो. इकडे सकाळी राणी घरात भांडी घासत असते. मालती किचनमध्ये उकळतं पाणी घेऊन येते. अचानक ती राणीच्या अंगावर होतायचा प्रयत्न करते. तेवढ्यात रत्नकाकी मध्ये पडतात आणि बादली बाजूला ढकलतात. पाण्याचा चटका रत्नकाकींना बसतो. राणी घाबरून म्हणते, रत्नकाकी, तुम्हाला चटका बसला. रत्नकाकी हसून म्हणतात, काळजी करू नकोस, मी ठीक आहे. मालती मनातल्या मनात म्हणते, माझा बदला अजून बाकी आहे. आता पुढच्या भागात काय होणार? इंद्र आणि राणी पुन्हा एकमेकांसमोर येणार का? मालतीचा डाव आणखी किती पुढे जाणार? हे सगळं जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा.